नमस्कार. मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे. कथेचं शीर्षक प्रेम म्हणजे प्रेम असतं, भाग 2. हॅलो स्मिता, आवाज नीट येतोय ना? हो, अगदी स्पष्ट. बरं, मी काय म्हणत होते, आज काय स्पेशल? काही स्पेशल नाही ग, प्रशांत कामाला गेले आहेत. ओ स्मिता, तू बरोबर बोलत होती. माझ्या नवऱ्याला ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही. त्यांनी साधं एक गुलाबाचं फूल देखील दिलं नाही. ती चेहरा पाडून म्हणाली. नेहा, इतकी काय उदास होतीये? तुझ्या नवऱ्याने नाही दिलं फूल तर तू दे. तो नाही एक्सप्रेस होत तर तू हो. स्मिता, तुझं आयुष्य मस्त चाललं आहे ग, माझंच आयुष्य रटाळ चाललं आहे. स्मिता जोर जोरात हसू लागले. अशी का हसते? माझा स्टेटस पाहून हे सगळं बोलते ना? हो, तुझ्या स्टेटसवर पाहिलं. किती छान गिफ्ट दिलं आहे तुझ्या नवऱ्याने. नाहीतर प्रशांत साधं विश पण नाही केलं. नेहा, सर्वात आधी तुझ्या डोक्यात जो भ्रम आहे तो काढते. ते गिफ्ट मीच त्याला घ्यायला लावलं. मनाने कुठे आणतो? तुला सांगू का, निखिलला ह्या गोष्टींमध्ये रस नाही. मग मी असंच मन रमवायचा प्रयत्न करते. हे व्हिडिओ फोटो आठवण म्हणून काढते ग. मी देखील त्याला गिफ्ट देते. हो, पण एक आहे, निखिल माझी खूप काळजी घेतो, प्रेम करतो. आपण कॉलेजमध्ये काय काय विचार करायचो ना, या दिवसाचं किती क्रेज होतं. आता मात्र इतकं काही अप्रूप वाटत नाही. बरं चल, फोन ठेवते, माझी ट्रेन आली आहे. तिने फोन ठेवून दिला. नेहाला आता हसावं का रडावं हा प्रश्न पडला. स्मिताचा स्टेटस पाहून काय काय विचार करत बसले होते. नेहा, विजयाने आवाज दिला. नेहा, मी आणि बाबा मावशीकडे चाललो आहोत. 2 दिवस राहणार आहोत. हो आई. विजया आणि मनोहर निघून गेले. खूप दिवसांनी एकांत मिळाला होता. स्मिताशी बोलून झाल्यावर तिचा मूड एकदम फ्रेश झाला. ती केक छान बनवायची. मोर्चा किचनकडे वळवला. छान केक बनवला. घरात फुगे होते ते फुगवून सर्व भिंतींना लावले. छानच रूम सजवली. प्रशांत घरी कधी येतो ह्याची वाट बघत होती. स्मिता बरोबर बोलत होती. प्रशांत व्यक्त होत नाही तर काय झालं? मी व्यक्त होते. तिने प्रशांतला सरप्राईज द्यायचा विचार केला. शॉपमध्ये गेली आणि प्रशांतसाठी छान लाल रंगाचं टी शर्ट घेतलं. स्वतःसाठीही लाल रंगाचा वनपीस घेतला. लाल रंग प्रेमाचा. प्रशांत किती खुश होतील ना. नक्कीच त्यांना आवडेल. घर जवळ आलं. रस्ता क्रॉस करत होती तितक्यात समोरून येणाऱ्या गाडीचा धक्का लागून ती रस्त्यावर पडली. हातातील सामान देखील पडलं. ते बाजूला राहणाऱ्या श्यामल काकूंनी पाहिलं. लगेच प्रशांतला फोन केला. श्यामल काकूंनी त्यांच्या मुलासोबत तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिच्या ज्या पिशव्या होत्या त्या देखील गाडीमध्ये व्यवस्थित ठेवल्या. प्रशांत धावतच हॉस्पिटलमध्ये आला. तिच्या पायाला जबर मार लागला होता. फ्रॅक्चर झालं होतं. चालताही येत नव्हतं. डॉक्टरांनी प्लास्टर केलं. नेहाला त्या अवस्थेत पाहून प्रशांतला तर रडूच आलं. नेहा, त्रास होतोय? तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. थोडं दुखतंय. प्रशांतला तिने रडताना कधीच पाहिलं नव्हतं. तो तिचा हात पकडून तसाच बसला होता. त्याचा चेहरा उतरला होता. अहो मी ठीक आहे आता, असा का चेहरा पाडून आहात? नेहा, तुला मी ह्या अवस्थेत बघू शकत नाही. मला माझी हसरी बडबडी नेहा लवकर हवी आहे. तिचा हात घट्ट पकडत म्हणाला. पहिल्यांदाच तो व्यक्त झाला होता. त्याच्या डोळ्यात नेहाविषयी प्रेम आहे हे दिसत होतं. खरं प्रेम. त्याला त्याची नेहा आवडायची, फक्त तो कधी बोलायचा नाही. इतकं प्रेम करता? नेहा म्हणाली. नेहा, मला माहीत नाही मी तुझ्यावर किती प्रेम करतो, पण
तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. तू माझं आयुष्य आहेस, माझा श्वास आहे. हे ऐकून नेहा खूप भावनिक झाली. तितक्यात विजया आणि मनोहर आले. नेहाचे आई वडील देखील आले. त्या सर्वांना पाहून प्रशांतने लगेच तिचा हात सोडला. नेहाच्या आईला आणि वडिलांना मुलीला या अवस्थेत पाहून फार वाईट वाटत होतं. नेहा, त्रास होतोय का बाळा? आई म्हणाली. आई, मी ठीक आहे, इतकं काही लागलं नाही, पायाला लागलं आहे फक्त. पाय फ्रॅक्चर झाला आहे आणि म्हणते काही लागलं नाही. नेहाची आई तिच्या सासूला म्हणाली, नेहाचा पाय ठीक होत नाही तोपर्यंत मी तिला घरी घेऊन जाते. विजया काही बोलणार तितक्यात प्रशांत लगेच म्हणाला, नेहा माझ्या सोबतच राहणार. नेहा माझी बायको आहे, मी आहे ना काळजी घ्यायला. त्याला नेहा त्याच्या जवळ पाहिजे होती. तुमचं ऑफिस? नेहाची आई म्हणाली. मी 15 दिवसाची रजा घेतली आहे आता. मात्र सगळेच निश्चिंत झाले. नेहा, नशीबवान आहेस, प्रेम करणारा नवरा भेटला. आई तिच्या कानात हळूच म्हणाली. क्रमश कथालेखन अश्विनी उगले. प्रशांत असा पहिल्यांदाच व्यक्त झाला होता. नेहाला देखील बरं वाटलं होतं. काय होईल पुढे? शेवटचा भाग जरूर वाचा. श्रोते हो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद.